नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत व्हिडिओकॉट 0.5 mg रेसिपीज बद्दलची संपूर्ण माहिती। तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। चला तर व्हिडिओला सुरू करूया। तर ब्युडेकॉट रेसिपीज याचे मॅन्युफॅक्चरिंग ही सिप्ला कंपनीने केले आहे। तर ब्युडेसॉल या रेसिपीजमध्ये ब्युडेसोनाइड नावाचा ड्रग आहे जो की फुफ्फुसाच्या आजारांवरती काम करतो। चला तर पाहूया ह्या रेसिपीचा वापर। तर बघा, ही रेसिपी जी आहे तर ती फुफ्फुसाच्या वेगवेगळ्या तक्रारींसाठी वापरली जाते। जसे की फुफ्फुसावरती सूज येणे, फुफ्फुसावरती दुखणे, तर तसेच खोकला लागणे, निमोनिया होणे, तर अशा वेगवेगळ्या कारणांसाठी ह्या रेसिपीचा वापर केला जातो। तर ही जी रेसिपीज आहे तर ती लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी दोघांसाठी देखील याचा वापर केला जातो। चला तर पाहूया ही रेसिपी नेमकी कशी वापरली जाते, याचा डोस नेमका कसा घेतला जातो। तर बघा, ही रेसिपीज घेत असताना तुम्हाला नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच या रेसिपीचा वापर करायचा आहे। कारण ही रेसिपीज तुम्हाला एका नेब्युलायझरच्या मशीनद्वारे घ्यायची असते। तर बघा, इथे दाखवलेली जी मशीन आहे याला नेब्युलायझर म्हणतात। तर या मशीनद्वारे तुम्हाला याचा डोस घ्यायचा आहे। तर तो कसा, तर बघा, जी तुमच्याकडे असलेली जी रेसिपीज आहे तर त्याचे वरचे टोपण जे आहे ते तुम्हाला फिरवून काढायचे आहे आणि त्यामधले जे असलेले लिक्विड आहे तर ते तुम्हाला मास्कमध्ये घालायचे आहे आणि तो मास्क तुम्हाला नाकाला आणि तोंडाला श्वास घेता येईल अशा पद्धतीने लावायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला तो डोस घ्यायचा आहे। त्यामुळेच याचा डोस घेत असताना तुम्ही नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या। तर ही मशीन तुम्ही घरी देखील आणून याचा डोस घेऊ शकता। तसेच हॉस्पिटलमध्ये देखील या मशीन असतात, त्यामुळे तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन देखील याचा डोस घेऊ शकता। तर म्हणूनच डॉक्टर तुम्हाला ह्या रेसिपीचा वापर हा दिवसातून 1 ते 2 वेळा म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी असं 2 टाइम तुम्हाला या रेसिपीचा डोस घेण्यास सांगतात, तेही 1 ते 2 आठवड्यासाठी। तर अशा पद्धतीने हा डोस तुम्हाला घ्यायचा आहे। चला तर पाहूया या रेसिपीजमुळे होणारे काही साईड इफेक्ट। तर छातीत दुखणे, तर पोटात दुखणे, डोकं दुखणे, तसेच मळमळणे, उलटी होणे, तर यासारखे काही कॉमन साईड इफेक्ट तुम्हाला दिसून येऊ शकतात। तर यासारखे साईड इफेक्ट दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या। तसेच लक्षात ठेवा, हे रेसिपीज घेत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि लहान मुलांना शक्यतो ह्या रेसिपीचा डोस देत असताना डॉक्टर ज्या पद्धतीने तुम्हाला सजेस्ट करतील त्या पद्धतीनेच डोस द्या। कारण लहान मुले ह्या रेसिपीचा जो डोस आहे तो घेत असताना काही वेळा फार रडत असतात, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असतो। त्यामुळे डॉक्टरांसमोर बसून तुम्हाला या रेसिपीचा डोस द्यायचा आहे लहान मुलांना। तर हीच होती आजची रेसिपीची संपूर्ण माहिती। तर माहिती थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच काही छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।